करील मी तुम्हाला जी धर्म करील मी तुम्हाला जी इंदळा माझ्या रामाला जी ये इंदळा माझ्या रामाला जी ये पवन बाळाला जी पवन बाळाला जी पवन बाळाला जी पवन बाळाला जी इंदळा माझ्या रामाला जी ये इंदळा माझ्या रामाला जी आई गेली ग कामाला 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 जी इंदळा माझ्या रामाला जी ये इंदळा माझ्या रामाला जी आई गेली ग पाण्याला 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 जी इंदळा माझ्या रामाला जी ये इंदळा माझ्या रामाला जी धर्म करील मी तुम्हाला 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 जी असा दिवाच्या ज्योती गवळीपुरामध्ये बाळ वाढायला लागला दिवस मागा दिवस चालला महिन्याच्या गणत्या चालल्या बाळ वाढ 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 बारी र बारी र बारी र दिवाच्या ज्योती बाळ वाढायला लागला असा 5 महिना झाला आणि धवळी सागर मध्ये महादेवला स्वप्न पडून गेला रे गेला रे गेला रे सदयोगा बारी र बारी र हर बारी र महादेवला स्वप्न पडून गेला महादेव पार्वतीला बोलतो हे पार्वती राणी काशी खंडाला आता मला राणी जाना सतियोगा बारी र बारी र हरी बारी र काशी खंडाला जाना आहे पार्वती होती महादेवला अंघोळा पाणी ठेवला अग्नाबाई लावली रमच्या गरम पाणी केला आमच्या दारीला उतारून दिला बाई उतारून दिला उतारून दिला बाई उतारून दिला दिय नादिर देव दिय नादिर आणि उतारून दिला संदन पाठ टाकला महादेव होता आंघोळीला बसला महादेवने अंगला उठान लावला अंघोळ अस्मान झाली कमरी धोतर लावला अंगामध्ये झगा पवला डोकी मुंडाच्या बांधला पलंग्याला याला बाई पलंग्याला याला ये पलंग्याला याला बाई पलंग्याला याला धीर नादीर देवा धीर नादीर महादेव पलंग्याला येऊन बसला महादेव होता महादेवनी तयारी झाली बाबू तयारी झाली ये तयारी झाली बाई
तयारी झाली धीर ना धीर देऊ धीर ना धीर महादेव होता काशी खंडाला तयार झाला गवळी सागर सोडली मार्गला चाल भाऊ मार्गला चाल मार्गला चाल भाऊ मार्गला चाल धीर ना धीर देऊ धीर ना धीर महादेव ज्याच्या करता येळू जळून वन कोकण ढाणविंद्रावन सोडायला लागला काशी खंडाला महादेव याला भुक्याला भोजन देतो तिच्याला अमृत देतो उघड्याला वस्त्र देतो गाय गुजीला सारा पाणी वाट बारा वाटणी भेटाला महादेव याला भाऊ महादेव याला देव ना याला भाऊ देव ना याला धीर ना धीर देवा धीर ना धीर बारावाच्या बेटावर येऊन उभा राहिला आणि महादेव होता ये महादेवनी मावाया मोडा भाऊ मावाया मोडरी ये मावाया मोड भाऊ मावाया मोडरी धीरे ना धीरे देऊ धीरे ना धीरे महादेवने माव मोडून घेतला साधू महाराज झाला साक्षात डोळी घातली हात्यात चिमटा धरला कंपळी बोबत लावला हात्यामध्ये टपरी धरली येत यार झाला र भाऊ यार झाला येत यार झाला रे भाऊ यार झाली दीन माग धीर रे देव दीन माग दीन महाराज मार्गाला लागला जय जय करता रे गवळी पुरला याला रे भाऊ गवळी पुरला याला ये गवळी पुरला याला रे बाबू गवळी पुरला याला दीन माग दीन रे देव दीन माग दीन महाराज गवळीपुरामध्ये याला कमळा राणीच्या दारीला गेला अंगल मध्ये उभा राहिला सूर्याला टोन केला पाठीमाग टपरी धरली अल्लेखबाई भिक्षा देना खुशी पर देना तो लेना दुसरा घर चली जाना महाराज बोल बाई महाराज बोल ये महाराज बोल बाई महाराज बोल दीन मांग दीन देव दीन मांग दीन महाराज बोलून मोकळा झाला कमळा राणी होती लडक्या मरला जो काना घाल बाई जो काना घाल ये जो काना घाल बाई जो काना घाल दीन मांग दीन देऊ दीन मांग दीन लाडक्या वराला झोका घाल महाराजाला फिरी पात नाही महाराजाला हेरत नाही अरे बुलाई गयर बाई बुलाई गई ये बुलाई गयर बाई बुलाई गई दीन मांग दीन देऊ दीन मांग दीन महाराज उभा राहून राहून थकून गेला अंगल्यामध्ये बसून गेला तरी कमला राणी भिक्षा देत नाही बाई भिक्षा देत नाही ये भिक्षा देत नाही बाई भिक्षा देत नाही दीन मांग दीन बाई दीन मांग दीन कमळाराने भिक्षा देत नाही महाराजाला पाठमोडी बसली
महाराजाला तर महाराज जाणार नाही दासीबाईला वाराला लागी ओ बाई वाराला लागी ये वाराला लागी ओ बाई वाराला लागी दीन मागती रे दीन मागती दासीबाईला बोलावून घेतला दासीबाईला सांग बाई बाई माझ्या लाडक्या बाळाला झोका दे बाळाला रडू देऊ नको मग अशा महाराज जाणार नाही आता मी काय करू कर अव पाण्याला जाऊ बाई पाण्याला जाऊ ये पाण्याला जाऊ बाई पाण्याला जाऊ दीन मागती बाई दीन मागती पाण्याला निघी जाऊ मग महाराज निघून जाईल पण महाराजाला काय बोली केली कमळा राणीला कल्पना राहिलेल नाही सोनाय तुम्हाला रुपये गडा घेतला कमळा हा राणी ये बाई पाण्या याला गेला बाई पाण्या याला गेला ये पाण्या याला गेला बाई पाण्या याला गेली दीन मागती बाई दीन मागती कमळा राणी होती घागर घेऊन गंगा सागरला चालली वाकत धोकत पाण्या याला चालव बाई पाण्या याला चाल ये पाण्या याला चालव बाई पाण्या याला चाल दीन मागती बाई दीन मागती पाणीला गंगा सागर वरती गेली घागर उतारून ठेवली आणि गंगा सागरवर बसून गेली जरासा उशीर लाईल महाराज निघून जाईल मग पाणी भरीनी जाईल गंगा सागरवर अव बसून गई बाई बसून गई ये बसून गई बाई बसून गई दीन मागती बाई दीन मागती दासीबाईने बाळाला झोपाडून पाडला दुसऱ्या खोली मग गेली आरसा कंगवा काढ अवडो काना उचल बाई डोकाना उचल ये डोकाना उचल बाई डोकाना उचल दीन मागती बाई दीन मागती दुसऱ्या खोली म्हशीचा माथा करायला लागला महाराज बसून बसून तकून गेला काय म्हणे बाया सेवा बाळ नाही होता तर म्हणे रडवती अशा महाराजाची किती सेवा केली असा महाराज म्हणे गणपे खात आणि बाळ झाला सुपलीवर सोना अव बुलाई गई व बाई बुलाई गई ये बुलाई गई व बाई बुलाई गई दीन मागती बाई दीन मागती सुपलीवर सोना दिली नाही गंगा सागरला निघून गेली महाराजाला राग आली बरोबर कमळा राणी विचार कर बाई विचार कर देवगाला विचार विचार कर बाई विचार कर या योगाला विचार करनी अवधीर बाई अवधीर अवधीर नादीर माझी गदी महाराजाला राग आले महाराज उठून उभा राहिला आणि पाळण्याजवळ गेला पाळण्यावरचा रुमाल काढून टाकला सुंदर लाडक्या बाळ काढाना लाव बाई काढाना लाव या येवगाला काढाना लाव काढाना लाव बाई
न जावं या ज्ञानाला कर्णाला वजी अवधीरव बाई अवधीरव चला धीर नदीरव दिगदी बाळ काढून घेतला आणि झोळीमध्ये टाकला आणि लव्हाळाची काडी मोडीव बाई काडी मोडीव या येवगाला काडी मोडीजी काडी मोडीव बाई काडी मोडीव या येवगाला काडी मोडीजी लवाळाची काडी मोडली पाळण्यामध्ये टाकली मंत्र जप केला आणि पाळण्यामध्ये बळा याला जन्म केला बाई जन्म केला या दायमाला जन्म केला येवगयती व बाई येवगयती व अवधीर नादीर वदिगदी या पाळण्यामध्ये बाळ जन्म केला दोन मुखाचा सर्प झाला दोन मुखाचा सर्प पाळण्यामध्ये झोपला वरून रुमालाने झाकला आणि महाराज त्या झोळ्यात बाळ टाकला आणि महाराज होता मार्ग लागणार देवा योग याला नार देवा मानार सांगून गुण गुणनार देवा मानार महाराज होता मार्गाला लागला गवळीपुर सोडला वनवाद धरणार देवा मानार देव याला नार देवा मानार सांगून गुण गुणनार देवा मानार महाराज होता याला जळून वन कोकण बिंद्राबना सोडला दौली सागर याला निघून गेला गेला नार देवा मानार कर्मा बोलनार देवा मानार योग याला नार देवा मानार गवळी सागरला गेला अंगलामध्ये उभा राहिला डोळ्यामध्ये बाळ रडनार मला मानार योग याला नार देवा मानार सांगून गुण गुणनार देवा मानार डोळ्यात बाळ रडायला लागला पार्वतीला आवाज गेला पार्वती धडकून बाहेर आली ए महादेव कोणाच्या गरीब दुबळा बाईचा बाळाची चोरी केली गेली नार बाई मानिवर योग याला नार देवा मानार सांगून गुण गुणनार देवा मानार एखाद्या गरीब बाईचा बाळ सोडून लैला बाई जर पाण्यात हरी काय करी रड रड रडनाव बाई मानिवर याला येत नाव बाई मानिवर महादेव सांग पार्वती कोणाच्या चोरी केली नाही हा माझा जनगीचा बाळ आहे कवळीपुरामध्ये कमला राणी आहे कमला राणीला बाळ नव्हता म्हणून कमला राणी रडत होती म्हणून यांनी तिला भस्म दिला त्या विभूतीचा बाळ झाला सुपलीभर सोना कबूल केला मला सोना दिली नाही गंगा सागरला निघून गेली म्हणून मला राग आली माझ्या जनगीचा बाळ घेऊन याला नाव देवा मानार योग याला
गेला नार देवा मानर तू सांगून गोन गुणनार देवा मानर तू डोळ्यातून बाळ काढला पार्वती जवळ दिला लाडक्या बाळाला गवळी सागरला घेऊन गेली आणि पार्वतीने सांभाळ केला गेला नाव बाई मानिवर सांगून गोन गुण नाव बाई मानिवर कसा देवकीला 18 अवतारी बाळ झाला पालन केला यशोदानी तसे कमला राणीचा बाळ पार्वतीने पालन केला केला नाव बाई मानिवर एवढा याला याला नाव बाई मानिवर आणि त्या गवळीपुरामध्ये कमला राणी गंगा सागर वरती माझा बाळा आता बुक्का वैनावा महाराज निघे घ्यावा मग घाई घाईनं पाणी भरायला लागली ये बाई पाळण्यात बाळ रडे हो बाई पाळण्यात बाळ रडे पाळण्यात बाळ रडे हो बाई पाळण्यात बाळ पाळण्यात बाळ रडे हो बाई काही डोळ्यावरती ठेवली ए बाई मार गिला चाल चाल हो बाई मार गिला चाल चाल मार गिला चाल बाई चला गाई गाई ना रस्त्याला चालती घरी आली घागर उतारून ठेवली पाळण्यात धावून गेली व बाई ये पाळण्यात धावून गेली सारा धीर 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 व बाई चला धीर धीर बाई पाळण्यात धावून गेली रुमाल काढून टाकली पाळण्यात हात घालण्याची तयारी झाली सर्पावर काय नजर गेली बली व बाई काय नजर गेली बली चला धीर धीर बाई चला धीर 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 ससाल मांग वसरून गेली दोन मुखाचा सर्प पाहिला कमला राणी डळ डळ रड रड व बाई ये डळ डळ धीर धीर बाई वाजी चला धीर धीर बाजी कमला राणी धच्च धच्च रडायला लागली सारी गाव नगरीचा लोक ऐकून जमा झाला राजाच्या घरी कशाची गडबड झाली सगळा लोक धावून आला कमला राणी बोल माझा हा बाळ सर्प खाऊन गेला गेला सर्प खाऊन गेला बाई बोल बोल बाई चला धीर धीर सात नवच्याचा बाळ मला झाला तो बी सर्प खाऊन गेला आता काय करू आता काय करू बाई विचार चला धीर धीर
आता नवजाचा बाळ तो पण सर्प खाऊन गेला कुठे शोधू बाळाला शिल्लक आता अजून कोणी राहिला नाही मग आता काय करावं जसा माझा बाळ खाऊन गेला असा याला आता या ठिकाणीला याला आता मरण द्या सर्पाला मारण्यासाठी सारी दुनिया याची ये म्हणून काय तयार झाली काय तयारी झाली बाई वितर्क बाई बाई चला धीर धीरवली सर्पाला मारण्याची तयारी झाली सगळ्यांनी बरसी घेतला टिपूर घेतला सर्प सारी लोकांना पाहतो आणि पाळण्यातून उडी मारून दिली रंगमालामध्ये निघो ना गेला भाऊ निघो ना गेला ये निघो ना गेला भाऊ निघो ना गेला धीर ना धीर देऊ धीर ना धीर सर्प रंगमाला मध्ये गेला दामोदरीला लागला आड्यावरती गेला लोक पाहतो सर्पाला सर्प पाहतो लोकाला पाहतो सारी लोकाला पाहतो लोकाला पाहतो बाई लोकाला पाहतो धीर ना धीर देऊ धीर ना धीर सर्प सारी लोकाला पाहतो मग पुढे काय झाला त्या सर्पाला पंख फुटला उडावला गा भाऊ उडावला गाडी ये उडावला गा भाऊ उडावला गाडी धीर ना धीर देऊ धीर ना धीर सर्प निवडावाने घेतल्या काच्याला चालला सगळा लोक पाहून राहिला कमळा राणी डळडळ रडबाई डळडळ रडरी ये डळडळ रडबाई डळडळ रडरी धीर ना धीर बाई धीर ना धीररी सर्प कशा मार्गी चालला कोण ठिकाण्याला गेला ब्रह्मगिरी मध्ये गेला ब्रह्मगिरामध्ये कोण राहते लक्ष्मीबाई ब्रह्मगिरामध्ये राहतो ब्रह्मगिरामध्ये उतरून पडला लक्ष्मीच्या अंगणात बाळ नारला भाऊ बाळ ना झाला ये बाळ ना झाला भाऊ बाळ ना झाला धीर ना धीर देऊ धीर ना धीर सर्पाचा काय झाला बाळ झाला लक्ष्मीच्या अंगणामध्ये बाळ नारड बाई बाळ नारडरी ये बाळ नारड बाई बाळ नारडरी धीर ना धीर बाई धीर ना धीर ब्रह्मगिरामध्ये उतरला बाळ झाला मग काय झाला ब्रह्म बाळ जन्माला याला बाई जन्माला याला ये जन्माला याला बाई जन्माला याला धीर ना धीर बाई धीर ना धीर अंगल्यात बाळ रडतो मग त्या बाळ पाहिला लक्ष्मीबाई त्या ब्रह्म बाळाला लक्ष्मीचं समाधान लागला सांभाळ केला लक्ष्मीबाईने आता तो बाळ राहिला ब्रह्मगिरामध्ये आणि कमळा राणीचा बाळ राहिला धवळी सागरला महादेव जवळ बाळ नावाड बाई बाळ नावाड ये
बाळ नावाड बाई बाळ नावाड री धीर ना धीर बाई धीर ना धीर री आणि त्या ब्रह्मबाळासाठी कमला राणीच्या बाळासाठी शिवराम मामा हत्तीतांबा मोरा घेतला बाळाच्या बापाच्या गुणासाठी अर्पण केला भाऊ अर्पण केला री ये अर्पण केला भाऊ अर्पण केला री धीर ना धीर देऊ धीर ना धीर दे समरायला पाऊड धर्म अर्पण केला तो आवाज कुठे गेला इंद्र सभाला आवाज गेला भाऊ आवाज गेला री ये आवाज गेला भाऊ आवाज गेला री धीर ना धीर देऊ धीर ना धीर दे असा दोघा बाळाच्या ठेवा लागली गवळीपुरामध्ये कमला राणी डळ डळ रड बाई डळ डळ रडरी ये डळ डळ रड बाई डळ डळ रडरी धीर ना धीर बाई धीर ना धीर दी आणि म्हणतात धवळे सागर मध्ये बाळ राहिला पार्वती जवळ दिवाच्या ज्योतीवर राहिला लागला या मानव कळीचा बाळा हे पार्वती या बाळाला समाळ कर बाई समाळ कर समाळ कर बाई समाळ कर धीर ना धीर बाई धीर ना धीर या दादाचा मुलगा मांग्या नावाचा बाळ आहे या बाळाच्या नावाधारी बापाच्या नावाधारी या तांबा मोरा हाती घेतला कसम राहिला गुण रवण्या मांड बाई रवण्या मांडरी ये रवण्या मांड बाई रवण्या मांडरी धीर ना धीर बाई धीर ना धीर दे आणि तसा जीवाच्या ज्योती बाळा धवळी सागर मध्ये वाढायला लागला दादाचा मुलगा आणि आता म्हणजे या जगन नावाचा बाळ आहे या बाळाच्या बापाच्या गुणासाठी योगयाला हाती तांबा मोरा घेतला जो कोणा दिला भाऊ जो कोणा दिला ये जो कोणा दिला भाऊ जो कोणा दिला धीर ना धीर भाऊ धीर ना धीर बाळाला 12 महिना झाला बाळ चालायला लागला जवळ सागर वरती बाळ रवण्यार मांड बाळ रवण्यार मांड सते वगार मांड कर्मय वगार मांदी बाळ रवण्या मांडायला लागला असा दिवस मांगा दिवस गेला महिना हाच्या गंत्या झाल्या बाळाला किती वर्ष झाला 5 वर्ष झाले 5 वर्ष झाले सदे वगार मांडे कर्मय वगार मदिवाजी 5 वर्ष झाला एका दिवसाला महादेव पार्वतीला काय बोलतो बाळाची आता वाटणी करावं लागेल पार्वती बोलतो देवा कसा रे
पार्वतीला बोलतो राणी रात्रीच्या टायमाला बाळ तुझ्याकडे राहील दिवसाच्या टायमीला बाळ माझ्याकडे राये बाळ माझ्याकडे राहील सते वगार मागे कर्माय वगार मंदिवाजी असं वाटणी केली रात्र पडली बाळ पार्वतीच्या काठ्यामध्ये बाळ झोपून गेले बाळ झोपून गेले सदय वगार कर्मय वगार मंदिवाजी रात्रीचा 12 वाजला मग पार्वती उठून बसली या कीर्ती कलेला कीर्ती ठेवण्यासाठी बाळ जागाई केले बाळ जागाई केले सदय वगार कर्मय वगार मंदिवाजी पार्वतीने बाळ जागा केला बाळ मांड्यावरती बसता केला आणि त्या रात्रीच्या टायमामध्ये महादेवला कल्पना नाही असे शिकवती लाडक्या बाळ याला काय देना लाई देना काय देना लाई देना लाई बाई सते येवगा मदी येवगा मदी बाई 4-12 रात्र जाते सूर्यनारायण उदा होतील लाडक्या बाळे लागले पाळी मा देवाच्याकडे देवानार घरबाई मा देवायाकडे देवायार घरबाई सते येवगा मदी येवगा मदी बाई दिवसाच्या पाळीला महादेव घेऊन जंगलामध्ये जातो दिवसाच्या टायमाला महादेव शिकवती देतो ज्या महादेव शिकवती देतो पार्वतीला माहिती नाही आणि जे पार्वती शिकवती देतो त्या महादेवला माहिती नाही दिवस मुडाला लागा मुडाला लागत बाई दिवस मुडाला लागा मुडाला लागत बाई सते येवगा मदी येवगा मदी बाई असा दिवस मांग दिवस गेला महिन्याच्या गणत्या झाला दिवाळी दसऱ्याच्या टायमाला याला पार्वती महादेवला काय सांग महादेव देव हा मानव कळीचा बाळ आहे कधीतरी मानव कळीला जाणार जर काहीतरी मध्ये यादगिरी दिदी वही तर बाळा याचा योग मानना कर मानणार कर बाई योग मानना कर मानणार कर बाई सते येवगा मदी येवगा मदी बाई महादेव सांगता गोष्ट खरी आहे महादेवने योगी बाजार केला आणि मग त्या दिवाळी दसऱ्याला महादेवने काय केला बाळाला घेतला गंगा सागरला ज्ञान सागरला चाल बाई गंगा सागरला चाल सागरला चाल बाई हाचे येवगा याती येवगा याती बाई गंगा सागरला घेऊन गेला आणि गंगा सागर वरते त्याच काटा याला लाडकी हा बाळे
देवाना गेला भाऊ केला भाऊ कलिये गामाली देऊ माली देऊ अवधीर नदीर देऊ नदीर देऊ गंगाच्या काठावरती उभा केला आणि महादेव काय बोल ए लाडक्या बाळ जी काय मी यादगिरी सांगी ही यादगिरी बाळा तुम्ही ना बोला भाऊ बोला भाऊ कलिये गामाली देऊ माली देऊ अवधीर नदीर देऊ नदीर देऊ पार्वती दौली सागरवर उभी राहिली आणि महादेवला बाळाला नजर लावून राहिली बाळ गंगा सागरच्या काठावर उभा राहिला महादेवची यादगिरी भुलला बाळ सुखावून गेला भाऊ ये गेला भाऊ कलिये गामाली देऊ माली देऊ अवधीर नदीर देऊ नदीर देऊ महादेवची यादगिरी भुलला पार्वतीची यादगिरी आठवण आली तसाच महादेवला कयाग ना लागी भाऊ लागी भाऊ सतीय गामाली देऊ माली देऊ अवधीर नदीर देऊ नदीर देऊ महादेवला आज्ञा लागली महादेव शेताला लागला पार्वती जवळी सागरवरी नजर राहिली बाळ चुकला सागरवरी उडी मारली पार्वती दावत याली बाई दावत याली ये दावत याली बाई दावत याली धीर नदीर बाई धीर नदीर पार्वती धावत येवाला लागली बाळची नजर पडली काय करू आता महादेवला सोडला पळाला लागा भाऊ पळाला लगारी ये पळाला लागा भाऊ पळाला लगारी धीर नदीर देऊ धीर नदीर दी पार्वती गंगा सागरवर आली बाळ पळून गेला काय करू आता बाळाकडे जाईल तर महादेव जाईल महादेव कडे राहील बाळ ना जाईल बाई बाळ ना जाईल ये बाळ ना जाईल बाई बाळ ना जाईल धीर नदीर बाई धीर नदीर पार्वतीने विचार केला महादेव जाईल तर जाईल पण बाळ जाईल तर बाळाला कुठं शोधू महादेवला सोडली बाळच्या माग लागली बाळाला सांगा की बाळा थांबून जा तुला मी आणत नाही गाडी तुला देत नाही पण पळच नको थांबो ना जावा भाऊ थांबो ना जावारी ये थांबो ना जावा भाऊ थांबो ना जावारी धीर नदीर देवा धीर नदीर
लाडक्या बाळाला लाडी गोडीने उभा केला, जाऊन बाळाला धरला, बाळाला भाटीला धरून गंगा सागरवर लैला, महादेव राखून पडला. मग आता पार्वतीने काय केला, बाळाला बोलत की हिरा गोळा कर. बाळाच्या हातीला गोळा केली, कोळशीला टाक, कोळशीला टाकला, जगदांडा ठोक, जगदांडा ठोकला, अमृत सोड, अमृत सोडला, यदाच्या सडी उतारली, महादेवला जीवाचा केला भाऊ, जीवाचा केला रे, ये जीवाचा केला भाऊ, जीवाचा केला रे. धीर ना धीर देऊ, धीर ना धीर रे. महादेवला सावचित केल्याबरोबर महादेवला राग आली. आज देवला भस्म केला, उद्या मानव कलीला जासी तर सोडणार नाही. भस्म ना करसी भाऊ, भस्म ना करसी, ये भस्म ना करसी भाऊ, भस्म ना करसी. धीर ना धीर देऊ, धीर ना धीर रे. तसाच महादेवने होता बाळाच्या कानाला मुक लावून दिला. बाळाच्या जेवढी शिक्षण होती काढणार लावली आणि पार्वतीने विचार केला, जर महादेवला बाजू करणार नाही तर बाळाला काही ठेवणार नाही, मानव कलेला कीर्ती राहणार नाही. म्हणून महादेवच्या भाटीला धरला, महादेव बाजूला केला. महादेव तुका येडा झाला, मानवचा बाळा आहे, कीर्ती ना ठेवा भाऊ, कीर्ती ना ठेवारी, ये कीर्ती ना ठेवा भाऊ, कीर्ती ना ठेवारी. धीर ना धीर देऊ, धीर ना धीर दे. बाळाला घेतला महादेव संगे घेतला, ज्या ज्या करता धवळी सागरला याला, आणि धवळी सागरला येऊन पलंग्यावर बसला. महादेव काय बोले बोले ना बोलरी, काय बोल बोल ना बोलरी. हव धीर धीर ना धीर रे, चला धीर धीर ना धीर रे. महादेव सांग की बाळा, तू आमचा बाळ नाही, तुझा माता पिता आहेत गौरीपूर मध्ये, तू मानव कळीचा बाळ आहे. आता तुला मानव कळीला जाणं आहे, पण एवढी राग भाऊ करत नको ना नको रे, बाळा करत नको ना नको रे. सत्ययुग बारी ना बारी, अवो धीर धीर ना धीर रे. तुझा बाप आहे गवळी राजा, तुझी माता आहे कमळा राणी. ज्या वेळेला बाळा नाही होता त्या वेळेला मी अवतार घेतला आणि गवळीपुराला गेल. तुला भस्माचा मी बाळ केला आणि मला सुपली मध्ये सोना कबूल करेल. सोना दिल नाही, गंगा सागरला निघून गेल, म्हणून मला राग आली, म्हणून तुला धवळी सागरला लैला. तर धवळी सागरला तुला मी आता मोठा केला. तुझा भाऊ आहे ब्रह्मगिरा मध्ये, काय ब्रह्म बाळ ना आये ब्रह्म बाळ ना बाहेरी. सत्ययुग बारी ना बारी, अवो धीर धीर ना धीर रे. आता तू म्हणे मानव कळीला जाणार, तुझं नाव ठेवतो तू विलन बाळा आहे. तुझा भाऊ ब्रह्मा विलन ब्रह्माची जोड झाली झाली ना झाली, जोड झाली झाली ना झाली. सत्ययुग बारी ना बारी, अवो धीर धीर ना
वरदान दिला तुला खडकी देव होणार नाही. जर संकट पडेल तर माना नावले ग संकट दूर संकट दूर जाईल रे. अजय गायत्री नायती धीर धीर ना धीर रे. जर काही अडी अडचण पडील तर मनात करू तर करशील नको जरा मनात विचार कर आणि तर काम लेज आगाव पण करशील नको. तुला पहिला सांगी देऊ शास्त्र कहते मने निश्चित करते जो नहीं करते तो नहीं कर पाते मने जो सोच समझ कर करते मने जरूर काम होईल रे. जरूर काम होईल रे. अजय गायत्री नायती धीर धीर ना धीर रे. बिलन बाळाला महादेवनी वचन दिला. बाळा तुला आता वचन आहे तुला घरात जाण्याचा आज्ञा मिळणार नाही. जसा राम माताने आता वचन दिला सावताराईचा वचन होता 14 वर्ष वनवास होता. घरात जाण्याची आज्ञा नाही तशा तुला घरात जाण्याची आज्ञा मिळणार नाही. तुला बाहेरून गोष्टी करता येतील पण घरात जाता येणार नाही. आता तू जाशील तुझ्या आई वडीलला बाहेरून भेटलेशील. तुझ्या जिजीच्या गावला जाशील तर बाहेरून भेटलेशील. भाऊला भेटलेशील भाऊला संग लावशील तर मामाच्या गावला जाशील. मामाच्या पोर जिंकशील तर बंगालदेशला जाशील. बंगालदेशचा झेंडा लायशील. पुढे पाडवाला दवळी सागर धवळी सागर गदयोगावरी ना भरी धीर धीर ना धीर रे. असा वचन विलन बाळाला दिला. बंगालचा झेंडा जिंकील आणि त्या गुढी पाडवाच्या रोज माझ्या सवरण पेढीला झेंडा लावशील. त्या दिवस याला वचन पुरा होईल. घरात जाण्याचा तुला हुकूम मिळेल रे. तुला हुकूम मिळेल रे. अजय गायत्री नायती धीर धीर ना धीर रे. एवढा वरदान वचन दिला आणि मिलन बाळाला बोलतो तुला आता मानव कलेला उतारणार आहे. मग मिलन बाळ काय म्हणतो माता आणि पिता तुम्हीच आहे. माता माझ्या देवाऱ्याचा देव पिता माझ्या सोन्याचा कळस तुझा उपकार मला पिटणार नाही नाही मला पिटणार नाही नाही. सदयोगा भारी ना भारी आओ धीरे धीरे ना धीरे रे. आता बिलन बाळ सांगाय की हे माता आणि पिता जर बंगालचा झेंडा लईल तरच मी दवळी सागरला येईल. जर मला अडी अडचण पडील तर तुमच्या समोर बाळ येणार नाही नाही. बाळ येणार नाही नाही. अजय गायत्री नायती धीरे धीरे ना धीरे रे. Yeah.